नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट जी आहे, ह्या वेबसाईटवर ज्यांनी कुणी नोंदणी केली असेल, त्या नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतात आणि ते किती रुपयाचे लाभ असतात आणि नोंदणी का करावी लागते, बरं नोंदणी कोण करू शकतं आणि नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी कोणकोणते लाभ घेऊ शकतात, ह्याची संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी जो लाभ घ्यायचा असेल त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या योजनेमध्ये जवळपास भरपूर योजना आहेत. त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती करून घेणार आहोत आणि ही योजनेविषयी माहिती सांगितली तर तुम्हाला एक बोनस टिप पण देणार आहे. त्यामुळं या ठिकाणी मित्रांनो, संपूर्ण बातमी पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मित्रांनो, एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. संपूर्ण डिटेलमध्ये पहा. तुम्ही एक बांधकाम कामगार जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर आपण सर्वात प्रथम जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना जे काही लाभ मिळतात त्या लाभ आपण सर्वात अगोदर पाहून घेऊयात. म्हणजे या ठिकाणी त्यांना माहिती होईल की आम्हाला हे लाभ या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर मिळतात. तर आपण या ठिकाणी पहा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण काय, इथून पुढं पण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर. आणि अगोदर पण आपण व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माहिती देणार आहे. कोणकोणत्या योजना मिळतात आणि त्याचे पैसे पण किती मिळतात हे पण सांगणार आहे. तर चला मित्रांनो, तर पहिली योजना आहे कल्याणकारी योजना आणि त्या कल्याणकारी योजनेमध्ये पहिली योजना म्हणजे सामाजिक सुरक्षा योजना. आता सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये कोणकोणते लाभ, कोणकोणत्या योजना आहेत हे तुम्ही पहा पहिल्यांदा. तर सर्वात प्रथम योजना आहे बघा, पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000. पहिली योजना आहे. त्या योजनेमध्ये तुम्हाला 30,000 रुपये मिळतात. आणि ही योजना तुम्हाला घेण्यासाठी, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे पहा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र 1 आणि प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र, हे 2 तुम्हाला कागदपत्र असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता. अर्ज डाउनलोड कसा करायचा, अर्ज डाउनलोड करण्याची ती पण पद्धत तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर सांगायचे म्हणजे अर्ज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जे आहे आपलं, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, आपण पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000 ह्याच्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर मध्यभोजन योजना ही एक योजना मिळते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्यानंतर पहा खाली पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना. आता त्यानंतर महत्त्वाची योजनामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक योजना. असा शैक्षणिक योजनेमध्ये काय काय आहे पहा. या ठिकाणी खाली दिलेलं आहे. या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे. आता या ठिकाणी पहा, इयत्ता 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500. त्यानंतर 8वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5,000. आता यासाठी तुम्हाला किमान 75% अथवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर इयत्ता 10वी व 12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये मिळतात. त्यानंतर पुढे पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी तुम्हाला इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10,000 रुपये मिळतात. आणि पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये 20,000 रुपये नोंदणीत बांधकाम कामगारच्या पत्नीसह लागू. म्हणजे ज्या काही नोंदीत बांधकाम कामगाराची पत्नी आहेत त्यांना, ते जर शिक्षण घेत असतील पदवी अभ्यासाची, तर त्या ठिकाणी त्यांनासुद्धा 20,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 आणि अभियांत्रिक पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000. ते मुलांनासुद्धा लागू आहे आणि नोंदीत बांधकाम कामगारच्या पत्नीलासुद्धा लागू आहे. पत्नी जर ते शिक्षण घेत असतील तर त्यांनासुद्धा या ठिकाणी 1,00,000 रुपये मिळू शकतात आणि खाली जे दिलेलं आहे त्या ठिकाणी 60,000 रुपयेसुद्धा मिळू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा, शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहा काय पाहिजे. त्यासाठी मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती म्हणजेच बोनाफाईड तुम्हाला पाहिजे. आता साईडला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MACIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी तुमची मुलं जर MSCIT कोर्स करत असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला फी जर भरायची असेल, तर ती फी या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून भरली जाते. तर त्यामुळे ही योजना आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाची शुल्काची प्रतिपूर्ती. तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत पहा. त्यासाठी आवश्यक पात्रता MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती. शुल्काची पावतीमध्ये बिल पावती, या ठिकाणी पेमेंट पावती जी असते ती पावती तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे. आता आपण शैक्षणिक योजना पाहिली. आता या ठिकाणी आरोग्यविषयी योजना आहे ही. आता आरोग्यविषयी योजनेमध्ये काय काय दिले सांग बघा. आरोग्यविषयी योजनेमध्ये नैसर्गिक परिस्थितीसाठी ₹15,000 आणि शास्त्रक्रिय परिस्थितीसाठी ₹20,000 2 जीवित अपत्यासाठी. मित्रांनो, जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी परिस्थितीसाठी गेले असतील, त्यांची नैसर्गिक परिस्थिती झाली असेल तर 15,000 मिळतील आणि त्यांची जर शस्त्रक्रियेद्वारे परिस्थिती झाली असेल तर त्यांना ₹20,000 मिळणार आहेत. तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहू शकता तुम्ही साईडला. आवश्यक पात्रता आहे की सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे झालेली परिस्थिती प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराचे देयक. तर त्यानंतर पुढे पाहू शकतो मी गंभीर आजार उपचारात 1,00,000 लाभार्थी कामगार. गंभीर आजार ज्यांना काय गंभीर आजार झाला असेल त्यांच्या उपचाराला या ठिकाणी ₹1,00,000 लाभार्थी कामगार त्यांच्या कुटुंबियांना दिले जातील. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे गंभीर आजार असल्याबाबतचं प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो मी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 मुदत बंद ठेव. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 मुदत बंद ठेव. आता ह्या योजनेसाठी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिलेले कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र हे तुम्हाला पाहिजे. त्या पुढचं या ठिकाणी योजना बघूयात. 2,75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास या ठिकाणी 2,00,000 मिळणार आहेत. कायमचे अपंगत्व आल्यास किंवा 75% जर झाले तर. त्यानंतर पहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. त्यासाठी तुम्हाला योजनेकरिता विहित शिधापत्रिका पाहिजे. त्यानंतर आरोग्य तपासणी करणे. आरोग्य तपासणी ही तुम्हाला फ्री असणार आहे. तुम्हाला ₹1 या ठिकाणी लागणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी तुम्ही जर नोंदणी केली तर तुम्हाला एवढ्या भरपूर योजना तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहेत ₹1 न भरता. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहिती आवडली का नाही सांगा. आणखीन योजना भरपूर पुढे आहेत ते सांगणारच आहे. पण तुम्ही चॅनल आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय अडचण येणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माहिती जर आवडत असेल तर थोडी पण व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी मित्रांनो कामगाराचा जर कामावर मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी ₹5,00,000 त्यांच्या वारसास मिळतात आणि त्यानंतर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹2,00,000 कायदेशीर वारसात या ठिकाणी दिले जातात. आता महत्त्वाचा विषय म्हणजे बऱ्याच कामगाराचं राहायला घर नसते आणि भरपूर कामगाराचं स्वप्न पण असतं की आपल्याला एक स्वतःचं घर असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी शहरी भागासाठी सुद्धा आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा दोन्ही भागासाठी या ठिकाणी घरकुलाची योजना दिलेली आहे. तर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य 2,00,000. तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे पहा, कागदपत्रे कोणकोणती लागतात. तर त्यासाठी तुम्हाला शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र प्रमाणित यादी हे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र असणं गरजेचं आहे. तर आपण साईटला पाहू शकतो की अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2,00,000. तर ह्यासाठी तुम्हाला म्हणजे ग्रामीण भागामध्ये घरकुल देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य 2,00,000 असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र प्रमाणित यादी हे कागदपत्र तुम्हाला असणं गरजेचे आहे. त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता ₹10,000 दिले जातात. 50 ते 60 वर्षे वय. आणि त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पतीस अथवा स्त्री कामगाराच्या विधवा पतीस ₹24,000 प्रति 5 वर्ष 5 वर्षाकरिता दिले जातात. आणि त्यानंतर साईटला तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिलेला मृत्यू दाखला पाहिजे
आणि त्यानंतर साईडला तुम्ही पाहू शकता की गृह कर्जावरील रुपये 6 लाखपर्यंतचे व्याजाची रक्कम किंवा 2 लाख. गृह कर्जावरील 6 लाखपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. तुम्ही जर कर्ज उचलले असेल घर बांधण्यासाठी आणि त्याच्यावर जर व्याज झाला असेल 2-1 लाख, तर या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपये फ्रीमध्ये दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण योजना या ठिकाणी तुम्हाला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातात. तर मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागतात किंवा पात्रता काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, नोंदणी पात्रता निकष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंदणीसाठी तुम्हाला पात्रता काय आहे. 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात. 18 ते 60 वर्षे तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील 12 म्हणजेच मागील वर्षात 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले पाहिजे बांधकाम कामगार म्हणून. ते पण या ठिकाणी नोंदणी करायला पात्र असू शकतात. तर तुम्हाला ह्या 2 अटी मान्य असतील तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. त्यानंतर आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते पहा. या ठिकाणी वयाचा पुरावा 1, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 2, रहिवासी पुरावा 1, ओळखपत्र पुरावा 1 आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आता नोंदणी फी तुम्हाला फक्त 1 वर्षाला ₹1 लागणार आहे. पहिला अगोदर जास्त लागत होते, पण काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाने. ₹1 फक्त वार्षिक वर्गणी तुम्हाला द्यावं लागणार आहे फी. आता कामप्राप्तीची यादी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही कोणतं काम करत असाल तर या ठिकाणी नोंदणी करू शकता. त्या ठिकाणी भरपूर कामं दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. किंवा स्क्रीनशॉट मारून तुम्ही या ठिकाणी तुमचं काम निवडू शकता. भरपूर कामं दिलेली आहेत. कूलिंग टॉवर्स, वायरिंग, पेंटर, सिमेंट कॉन्क्रीटचे करणारे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती समजली असेल की या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या योजनेमध्ये जर नोंदणी केली तर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते लाभ मिळतात आणि तुम्ही नोंदणी कशी करू शकता ही पण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तुम्ही नोंदणी करून मी जी सांगितलेले जे आहेत ते संपूर्ण योजनेचे लाभ तुम्ही फ्रीमध्ये ₹1 न देता घेऊ शकतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती पण थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला लगेच या ठिकाणी रिप्लाय दिला जाईल त्या कमेंटचा. मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण काही इथून पुढे सुद्धा अशाच नवनवीन योजनांविषयी, महाराष्ट्रातल्या नवनवीन गोरगरिबासाठी ज्या योजना येतात त्या योजनांविषयी आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि विशेष म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.